भाजप आणि आमच्यात स्पष्ट फरक आहे। त्यांना वाटतं कागदावरची शिवसेना संपवली, पण जमिनीवरची शिवसेना कधीच संपू शकत नाही, अशी जोरदार टीका ही उद्धव ठाकरे यांनी केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सर्व नगरसेवकांनी मातोश्रीवरती जाऊन ठाकरे यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी भाजपवरती निशाणा साधला। साम दाम दंड भेद यंत्रणेचा दुरुपयोग केला, गद्दार निघून गेले, पण निष्ठा विकत घेता आली नाही, असंही ठाकरे म्हणाले। मुंबईत आपला महापौर व्हावा हे स्वप्न आहे, देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला। आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत। सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा जो काही निकाल लागलेला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे। आपल्यात आणि भाजपामध्ये जो फरक आहे, त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना त्यांनी कागदावरती संपवले, पण जमिनीवरची शिवसेना ती काही संपवली। भारतीय जनता पक्ष हा फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेले नाही। आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच। बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। आपण तो जरी आपल्याला वाटू शकलो नाही तरी त्यांनी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे। तो विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी त्यांनी मिळवला। मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झालेले ठाकरेंच्या सर्व नगरसेवकांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी उद्धव ठाकरेंनी सगळ्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं। यावेळी ठाकरेंच्या सेनेचे अन्य नेते देखील उपस्थित होते। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे। ठाकरेंचं दुकान आता बंद होणार आहे, मुंबईकरांना त्यांना धक्का दिल्याचं नवनीत राणा म्हणाले। तर बाळासाहेबांचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे, त्यामुळे ते विजयी झाल्याचं राणा म्हणाले। ठाकरेजींनी आता त्यांची दुकानं बंद होणार आहे आणि ते दुकान महाराष्ट्राची जनतानी, मुंबईची जनतानी बंद केली आणि आमच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींचं श्राप त्यांचे स्वतःचे मुलावर होता आणि आशीर्वाद देवेंद्र फडणवीसजींच्यावर होता। ज्यांनी भगव्याला वाचवलं त्याच्यावर प्रेम करणारे आमचे बाळासाहेब ठाकरेजींचं आशीर्वाद हे देवेंद्र फडणवीसजींना लाभलं। मुंबई महानगरपालिकेतील सत्ता स्थापन होईपर्यंत शिवसेनेचे विजयी उमेदवार हे हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत। सत्ता स्थापनेनंतर शिवसेनेचे नगरसेवक वांद्र्याच्या ताजलँड हॉटेलमध्ये मुक्कामी असतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्याला निवडून आलेल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरती टीका केली आहे। फोडणाऱ्यांनाच फुटण्याची भीती असते, असं ठाकरे म्हणाले। तर यापुढे कोणतीही फोडाफोडी होणार नाही, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे। आम्ही हरलेलो नाहीच आहोत, कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले। थोडाफार फरक आहे, याचा अर्थ लगेच काही, आणि आता त्यांना टेन्शन आहे, कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं। मला नाहीये टेन्शन। आता कुठेही पळवापळवी नाही आहे। आता सगळं शांतपणे आहे। आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय करणार आहोत, त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाही आहे। एखाद वेळेस त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित, जसं आम्ही बोलवलं, आता इथे मी आलो तर नाही राहायला वगैरे कोणी जात नाही, काय काळजी। पुणेकरांनी अजितदादांना नाकारलं असं म्हणणार नाही, तर पुणेकरांनी मोदीजींना स्वीकारलं असं म्हणेन मुख्यमंत्र्यांची पुण्याच्या निकालावरती प्रतिक्रिया। तर पुण्याची जनताच इथली दादा असल्याचंही मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे। मी असं म्हणणार नाही की त्यांना नाकारलं। मी असं म्हणेन पुणेकरांनी मोदीजींना, भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारलं। पुण्याची दादा पुण्याची जनता आहे, आम्ही सगळे त्याचे सेवक आहोत। पुण्याची दादा पुण्याची जनता आहे, आम्ही सगळे त्याचे सेवक आहोत। पुण्याची दादा पुण्याची जनता आहे, आम्ही सगळे त्याचे सेवक आहोत।
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एबी फॉर्म संदर्भात केलेल्या आरोपावरती भाजपचे आमदार किशोर जोरगेवारांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. सर्वेक्षणानंतर समितीनं 17 नाही तर 11 जागी उमेदवार बदलल्याचं जोरगेवारांनी चंद्रपुरात सांगत आरोपावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. सुधीर मुनगंटीवारांनी एबी फॉर्म संदर्भामध्ये आरोप करत जोरगेवारांवरतीच निशाणा साधला होता. हा घोळ झालेलाच नाही आहे. त्याच्यामध्ये मी माहिती घेतली, आकडेवारी पण आहे. एकंदर 15 ठिकाणच्या बद्दलचं जी यादी आली होती त्याच्यामध्ये 15 ठिकाणची नावं ही संमतीने बदलवण्यात आली. त्याच्यातला विषय असा आहे 15मध्ये, कारण की 15पैकी 4 तर शिवसेनेला द्यायच्याच होत्या, राहिले 11 ठिकाणी जो सर्वे आला पहिल्या दिवशी आला असेल नेतृत्वात, पक्ष नेतृत्वाजवळ, त्याच्यामुळे त्यांनी आपसात ठरवून तो बदल त्या ठिकाणी केला गेला. महापालिकांच्या निवडणुकीत अहिल्यानगर वगळता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरती घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे. मला असं वाटतं की लोकांच्या मनामध्ये आणखी संभ्रम निवडणुकीच्या बद्दल वाढू नये, तर आगामी जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका येतील त्या बॅलेट पेपरवर घेतल्या गेल्या पाहिजे. म्हणजे जे काही नियमावली निवडणूक आयोगाने घालून दिलेली आहे तर कुठलाही फॉलो इथल्या अधिकाऱ्यांनी केलेला नसते. त्यामुळे आमच्या मनात निवडणुकीच्या निकालाबद्दल माझ्या मनात तरी शंका आहे. पुढे ह्या शंका अजून बळावू नये म्हणून पुढच्या निवडणुका ह्या बॅलेटवर झाल्या पाहिजे असं मला वाटतं. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपनं पहिले महाविकास आघाडी संपवली, आता शिंदे आणि अजित पवारांचा काटा काढला असं जरांगे म्हणाले. तर अजित पवारांनी नासके लोक सोबत ठेवल्यामुळे त्यांना मराठा समाजानं मतदान केलं नाही असंही जरांगे पाटील म्हणाले. अजितदादा बी असे लोक सांभाळतो म्हणून अजितदादापासून मराठी लांब जायला लागले. झटका कळाला अजितदादाला. कारण काय, पापी लोक, रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात. अजितदादांनी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता की आपण असे नासके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांचे हात माखलेत असे, म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदानसुद्धा पडलं नाही. नसता पुण्यात अजितदादाला इतके कमी नसतात की हे आपला जे सुपडा साफ व्हायला लागला आहे ना, मराठे आपल्यापासून 1-2 नासके फक्त 2च आहेत. ते संभळल्यामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं. हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलं त्यांना. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं दमदार विजय मिळवला तर ठाकरे बंधूंना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानंतर सोशल मीडियावरती राजकारण नाही तर रसमलाई ट्रेंडिंगमध्ये. राज ठाकरे आणि अण्णामलाईंचे AI फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत. याचं कारण म्हणजे अण्णामलाई आणि राज ठाकरेंनी प्रचारादरम्यान केलेलं वक्तव्य. मुंबई हे महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं वक्तव्य हे भाजपचे नेते अण्णामलाई यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी अण्णामलाईंना धारेवरती धरलं. शिवाजी पार्कतील सभेवरती राज ठाकरेंनी अण्णामलाईंचा रसमलाई असा उल्लेख केला होता. राज ठाकरेंच्या याच वक्तव्यामुळे सोशल मीडियावरती मीम्सचा अक्षरशः पाऊस पडतोय. बातमी कोल्हापुरातील राजकारणातून समरजित घाटगेंनी फेसबुक पेजवरून तुतारीचं चिन्ह हटवलंय. त्यामुळे समरजित घाटगे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करून भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर समरजित घाटगेंचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. समरजित घाटगेंनी तुतारी चिन्हावरती विधानसभा निवडणूक ही लढवलेली होती. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर आता सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या बड्या नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदारांच्या फौजेनं थेट मुंबईमध्ये दादांचे दार हे ठोठावलेले आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये आई वडील सफाई कर्मचारी असलेला मुलगा अमर आवळे नगरसेवकपदी निवडून आलेले आहेत. त्यांच्या या विजयानंतर आई वडिलांना अश्रू अनावर झाले. मोठ्या मताधिक्यानं अमर आवळे विजयी झालेले असून यानंतर त्यांनी मतदारांचे आभारही मानले. मी परळी धनंजय मुंडेंना देऊन टाकली या पंकजा मुंडे यांच्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. परळी नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवलेली होती. भाजपचा 9 नगरसेवकांचा मोठा गट असताना देखील उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपला डावलण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर असले तरी देखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अटल सेतूवरील शिवडी ते न्हावा शेवा मार्गावरील वाहनधारकांना अजून 1 वर्षाची सवलत देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी 4,775 कोटींची मंजुरी मिळाली. त्याबरोबरच मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 45,000 शासकीय निवासस्थानं बांधण्यास मंजुरीही देण्यात आली आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अटल सेतूच्या पथकरामध्ये मिळणारी 50% सवलत ही आणखी 1 वर्ष कायम ठेवण्याचा मोठा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. जालन्यामध्ये धनगर आरक्षणासाठी मुंबई आंदोलनाची हाक देणारे आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या पार्श्वभूमीवरती जालना आणि अंबड शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली असून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. अनेक आंदोलकांना प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात आल्यात. दरम्यान विशिष्ट समाजाला पोलीस संरक्षण दिलं जातं आणि धनगर समाजाचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप हा या आंदोलकांनी केलाय. आज आम्ही स्मारकापाशी आलो. स्मारकाशी आम्ही ही जी माती ती दल्ली अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाशीच घेतली आणि हीच मातीची शपथ घेऊन हा संपूर्ण धनगर समाज 21 तारखेला जे आंदोलन होणार आझाद मैदानला ते दीपक भाऊ बोर्लेच्या नेतृत्वाखाली होणारच. मालेगावच्या डोंगराळे तालुक्यातील मुलीवरती अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी ही येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. या प्रकरणी राज्य सरकारनं नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मालेगावात न्यायालयामध्ये उपस्थित राहून सरकारी साक्षीदार तपासणी अहवाल हा सादर केला. आरोप निश्चित झाल्यानंतर 19 जानेवारीपासून या खटल्याची सुनावणी ही सुरू होणार आहे. 4 ते 5 वर्षाच्या लहान चिमुरटीवरती जो अतिशय अत्याचार झाला होता आणि त्यानंतर त्या आरोपीने तिचा खून देखील केला, त्या खटल्याची सुनावणी ही सोमवारपासून सुरू होणार आहे. अर्थात ही घटना साधारणतः 1.5-2 महिन्यापूर्वी घडलेली आहे आणि न्यायालयाने देखील तातडीने या खटल्याची सुनावणी सुरू करण्याचं निश्चित केलं असून आज आम्ही न्यायालयाला सरकारी साक्षीदार आम्ही कोणत्या क्रमाने तपासणार आहोत याचा अहवाल आज न्यायालयात हजर केला. अकोला महानगरपालिका निवडणुकीत भाजपला अंतर्गत गोंधळाचा मोठा फटका बसलाय. भाजपनं तिकीट नाकारलेले 4 टर्मचे ज्येष्ठ नगरसेवक विजय इंगळे यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती प्रभाग 20 मधून दणदणीत विजय मिळवलाय. विजयानंतर बोलताना इंगळे यांनी अकोल्यामध्ये भाजपचा पराभव विजय अग्रवालांनीच घडवून आणल्याचा गंभीर आरोप केलाय. नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर शिवसेनेची पुढील दिशा ही अद्याप ठरलेली नाही. भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचं की विरोधी बाकावरती बसायचं याबाबत शिवसेना संभ्रमामध्ये आहे, अशी प्रतिक्रियाही माजी खासदार हेमंत गोडसेंनी दिली आहे. भाजपनं एखादी सत्ता मिळवत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस युतीला मोठा धक्का दिलेला आहे. अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यामुळे शिवसेनेसमोर आता भूमिका ठरवण्याचं आव्हान हे उभं राहिलंय. शिवसेना महापालिकेमध्ये विरोधाची भूमिका बजावणार की काय, पुढे काय करणार? आता हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी घेण्यात येईल. जर सत्तेमध्ये सहभागी म्हटलं तर आम्ही जनतेची कामं करणार आणि विरोधामध्ये बसायचं ठरलं तर विरोधी म्हणजे जनतेचा जो आवाज येतो महापालिकेत ते विषय मांडणार. महापालिका निवडणुकांची धामधूम संपताच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात केली आहे. सांगलीतील खरे सांस्कृतिक कार्यालयामध्ये या मुलाखती सुरू असून भाजपचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित आहेत. उमेदवारांची चाचपणी आणि निवड प्रक्रियेवरती सर्वांचं लक्ष लागलंय. आज 3 विधानसभा क्षेत्राच्या मुलाखती पार पडणार आहेत आणि उद्या उरलेल्या 3 विधानसभा क्षेत्राच्या मुलाखती ह्या पार पडणार आहेत. आपण इथला जर माहोल बघितला असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मुलाखतींना मिळतोय. एका गणासाठी एका गटासाठी 5-5, 10-10 लोक ही इच्छुक आहेत.
आणि आपण बघितलं की सर्व नेते मंडळी आज हे जिल्ह्याची या ठिकाणी मुलाखती घेण्यासाठी आलेले आहेत. कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संघाचे संचालक आणि काँग्रेस नेते विश्वास पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी यावेळी सर्वांचं स्वागत करत पाटील यांच्या शिवसेने प्रवेशामुळे कोल्हापुरामध्ये पक्षाची ताकदही वाढलेली असून पाटलांचा अनुभव हा निश्चितच शिवसेनेसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास देखील व्यक्त केला. मात्र विश्वास पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे काँग्रेसला कोल्हापुरात धक्का बसलाय. राज्यभरामध्ये महापालिकांची निवडणूक संपताच भाजपनं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. परभणीतील भाजप कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपुडकर, सीताराम गंदाट आणि जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी या मुलाखती घेतल्या. भाजपकडे जिल्हा परिषदेसाठी 361 तर पंचायत समितीसाठी 729 अर्ज आलेले असून स्वबळावरती लढण्याची तयारीही पक्षानं दर्शवली आहे. नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकीनंतर आता राज्याचं लक्ष पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांकडे लागलेलं आहे. येत्या 5 फेब्रुवारीला ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी मतदान होणार आहे. रायगडमध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही एकत्र लढणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आलेली असून जोरदार मोर्चे बांधणीही करण्यात आली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असून राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली ताकदही पणाला लावली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांची अधिकृत यादी ही जाहीर केली. यामध्ये स्वतः अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्यासह दिग्गज नेत्यांची फौज ही मैदानामध्ये उतरणार आहे. यवतमाळ नगर परिषदेच्या विशेष समिती सभापती निवडीची प्रक्रिया ही नुकतीच पार पडलेली असून यामध्ये महिलांच्या हाती सत्तेची महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. भाजपच्या प्रियदर्शनी उईके या नगराध्यक्ष असून शिवसेना, प्रहार आणि अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिलाय. राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आता संघटनात्मक पातळीवरती मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतलाय. 2003 नंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया ही राबवली जाणार असून या महिन्यामध्ये अखेरपासूनच या प्रक्रियेला सुरुवात होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.